शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाटशिळ पारगाव येथे नारळी सप्ताह। राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव यांची सरशक्त टाळी, ठाकरे बंधूंच्या युतीची पुन्हा चर्चा। 2 दिवसाच्या तेजीनंतर पडलेला सोयाबीनच्या दरात दिवसागणिक वाढ। लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या भावात अचानक वाढ झाली आहे। 3 एप्रिलपासून सुरू झालेल्या तेजीनंतर गुरुवारी बाजारामध्ये 4711 रुपये प्रति क्विंटलची कमाल किंमत नोंदवली गेली। पीक विम्याचे 1702 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठवडाभरामध्ये येणार। खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईच्या रकमेमध्ये वाढ झाली असून आतापर्यंत शेतकऱ्यांना 3175 कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली आहे। त्यापैकी कंपन्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1473 कोटी रुपये जमा केले। शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा भडका उडाला, त्यांच्या बापालाही घाबरणार नाही बच्चू कडू। अजित पवार म्हणतात कर्जमाफीचं बोललोच नाही, आम्ही राज्यामध्ये रान पेटू, कर्जमाफी द्यावीच लागेल, सरकारकडे पैसे नाहीत हे साफ खोटे, बच्चू कडू यांची माहिती। पीक विमा आला, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। गेल्या वर्षी 4 जूनपासून सलग पडलेल्या पावसाने विमा पिकांचे नुकसान झाले तर झाले, शिवाय काढणी झालेल्या पिकांनाही नुकसान पोहोचले होते। शेतकऱ्यांना केलेल्या तक्रारी इंटिमेशननुसार जिल्ह्यातील 2,11,663 शेतकऱ्यांना 282 कोटी 19 लाख रुपये पीक विमा कंपनी देणार आहेत। प्रत्यक्षात पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होईल असे सांगण्यात आले। दोन्ही प्रकारच्या तक्रारीचे जवळपास 2,11,663 शेतकऱ्यांना 282 कोटी 19 लाख रुपये वाटप करण्यात आले असा विमा कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे। जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना सर्वाधिक रक्कम मिळणार असून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मावळ, करमाळा, माढा आणि मंगळवेढ्यालाही गसगशीत रक्कम मिळणार आहे। पंढरपूर, सांगोला आणि माळशिरस तालुक्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत फारच कमी रक्कम मिळणार आहे। मदत केवळ 49,000 शेतकऱ्यांनाच, तर जिल्ह्यातून नुकसानीच्या 5 लाख तक्रारी। तुंटपूजा पीक विमा अग्रिम निवडणूक तक्रारदारांची मदत। तुरीचे दर घसरले, शेतकऱ्यांना विक्रीही थांबवली। बियाण्याचे दर वाढले, शेतीमालाच्या दरात मात्र घसरण सुरूच। 79,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे 19वा हप्ता। यादा पोर्टलवर अपडेट होण्यास अखेर सुरुवात झाली, तर विलंब 18व्या हप्त्यामध्ये तुलनेत 200 शेतकरी वाढले। 2,78,000 शेतकऱ्यांना मिळणार 78 कोटी रुपयांचा पीक विमा। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा। शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या, अन्यथा उपोषणाला बसू, महायुती सरकारने दिलेला शब्द पाळावा। लोहा तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज द्यावे, अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, कृषी परिषदचे तालुका अध्यक्ष पांडुराव पवार यांनी निवेदनाद्वारे दिला। 22,000 शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांची भरपाई। गत वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। गेल्या वर्षीचा खरीप हंगामामधील अतिवृष्टी होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झालेले होते। पंचनामे करण्यात आले, अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला। दरम्यान माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या पाठपुराव्यामुळे नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। तालुक्यातील 22,608 शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 कोटी रुपयांचं अनुदान जमा झाल्याची माहिती तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली। अनुदानाचा पैसा आला, पण केवायसी अभावी पडून अतिवृष्टीचं अनुदान। जिल्ह्यातील 160 कोटी रुपयांचं वाटप रखडले, लाभार्थी शोधण्याचं आता आव्हान। मदत केवळ 49,000 शेतकऱ्यांनाच मिळणार, जिल्ह्यातून नुकसानीचे 5 लाख तक्रारी। तुंटपुंजा पीक विमा अग्रिम निवडक तक्रारदारांना मदत मिळणार। शेतकरी कर्जमाफी होणार, समोर आली महत्त्वाची अपडेट। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी। शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने हालचाली सुरू झाल्याचं संकेत मिळत आहेत। याबाबत ठोस निर्णय लवकरच घेतला जाईल असे कृषी मंत्र्यांना स्पष्ट केले आहे। त्याचबरोबर कृषी खर्च कमी करण्यासाठी मनरेगाच्या वापराचा विचार, योजनेमधील सुधारणा आणि डिजिटल प्रणालीचा वापर या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ठरू शकतात। पीक विम्याची भरपाई 3,175 कोटी रुपयावर पोहोचली, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केवळ 1,473 कोटी रुपये जमा। मालेगाव बाजार समित्यामधील धानाची मोठी आवक, तर बाजरी 2,400 रुपये, गव्हाला मिळतोय 2,800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर। कशी उन्हात तळतात माणसं, कांदा काढणीसाठी कडक उन्हात शेतकरी कुटुंबाची तगमग सुरू, भाव पडल्यामुळे घामाचा मोल सक्त।
जिल्ह्यामध्ये 106 विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता। जिल्हा परिषद लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुरू होणार कामे। शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार सकारात्मक। प्रतापराव जाधव पंढरपूरमध्ये शेतकरी सेनेच्या शेतकरी मेळावा उत्साहामध्ये बोलले। पंढरपूरमधील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे। शेतकरी बांधव समस्यामध्ये अडकला आहे, तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुतीचे सरकार आर्थिक लाभाच्या विविध योजना राबवत आहेत। मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे यांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली होती। पुढील काळातही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी महायुतीचे सरकार सकारात्मक भूमिका घेत आहेत, असं वैयक्तिक केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना पंढरपूर येथील शेतकरी सेनेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये बोलले। शेतकरी आधीच संकटात आले, त्यामध्ये व्यापाऱ्यांकडून पिळवणूक सुरू। वाशिम बाजार समितीमधील प्रकार। गुड फ्रायडेच्या या सुट्टीनंतर शनिवारी धान्य खरेदी बंद। ई-केवायसीसाठी लाभार्थ्यांना मनस्ताप सुरू, तर शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी परत ई-केवायसी करण्याची गरज भासणार नाही। या व्यवस्था करणे गरजेचं असणार। केळी कापणीला भाव उतरणीला। बाजारामध्ये केळी आल्यानंतर भाव कमी झाल्याने शेतकरी नाराज। ब्रह्मपुरीला भाव कमी, उन्हाळ्यानंतर होऊ शकते केळीची भाववाढ। एरंडोल, मुक्ताईनगर, भडगावमध्ये स्थापन होणार बाजार समित्या। स्थानिक उत्पादकांची गैरसोय होणार दूर। बोदवड बाजार समितीचं विभाजन सुरू। यंदा लग्न घरामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्याचे 25% महागी। लग्न खर्च ताळेबंद बिघडला। 2 वर्षामध्ये दागिन्यावरील खर्च 70,000 रुपयावर वाढला। वादळासह पावसाने दाणादण। पुढचे 3 दिवस अवकाळीचे। सोसाट्यामध्ये वाऱ्यानं आंब्याचं नुकसान, झाडे उन्मळून पडली। तूर हरभऱ्याची दरकोंडी कायम, आवक मंदावली। भाव वाढत नसल्यामुळे आवक मंदावली। केवायसीचे 150 तर बिगर केवायसीचे 50 कोटी रुपये प्रलंबित। डीबीटीची पद्धत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या नशिबी बँकांचा खेटा। एकत्र येणं हा महाराष्ट्राचा हिताचा विषय। उद्धव सेना, आम्हाला काहीच फरक पडणार नाही। शिंदे सेना, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर राजकीय क्षेत्रामध्ये उमटल्या उलटसुलट प्रतिक्रिया। गाय दूध उत्पादकांना 3 टप्प्यामध्ये मिळाले 40 कोटी रुपयांचं अनुदान। शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील 17.5 कोटी रुपये लाभधारकांच्या खात्यावर निधी वर्ग। गंगापूरमधील दुधाचे दर पडल्यामुळे शासनाने राज्यातील दूध उत्पादकांना मदत म्हणून प्रति लिटर 5 रुपये आणि नंतर 7 रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली होती। या योजनेच्या जिल्ह्यातील 14,703 लाभार्थ्यांना 32 प्रकल्पामार्फत 3 टप्प्यामध्ये मिळून 7,11,27,000 लिटर दुधासाठी 39,99,00,000 रुपयांचं अनुदान वितरित केले आहे। पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र गहिनाथ गडाच्या सर्वांगीण विकास कामासाठी प्रयत्न करणार। पीक विम्याची भरपाई आता 3,175 रुपयावर पोहोचली। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,473 कोटी रुपये जमा। शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 3,175 कोटी रुपयांचा विमा भरपाई मिळणार आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये या 2 ट्रिगर अंतर्गत ही भरपाई मिळणार आहे। त्यापैकी आतापर्यंत 1,473 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत, तर उरलेली भरपाई आठवडाभरामध्ये खात्यामध्ये जमा होईल, असे कृषी विभागाचं स्पष्ट म्हणणं आहे। अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर कांद्यामुळे रडण्याची वेळ। बाजारभाव नसल्यामुळे शेतीला खर्चही निघेना। नमो शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक असणार। कृषी योजनेच्या लाभासाठी फायदेशीर ठरणार। फार्मर आयडी, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून मिळणारा लाभ सुरू ठेवायचा असल्यास फार्मर आयडी काढून घेणं शेतकऱ्यांना आवश्यक आहे। 3 दिवसांमध्ये 305 तक्रारींची जनसुनावणी सुरू। जिल्हा स्तरावर महिलांना न्याय देण्याची आयोगाची भूमिका। रुपाली चाकणकर यांची माहिती।